आजचा दिवस मला अजिबात आवडत नाही, कारण की आज होतं गोलूचा व्हॅक्सिनेशन डे. दिवसभर हसतो खेळतो, अजिबात रडत नाही. आणि आज इंजेक्शन दिल्यानंतर ना त्याचा जो चेहरा होतो ना रडका, तो काही मला बघवत नाही. आणि तुम्ही खूप साऱ्या जणांनी मला विचारले पेनलेस आणि पेनफुल व्हॅक्सिनमध्ये काय डिफरन्स आहे. चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते. तर पेनलेस आणि पेनफुल व्हॅक्सिन दोन्ही पण सेम आहे. मी गोलूला पेनलेस व्हॅक्सिन देते आणि डॉक्टरांना एक क्युरियोसिटी म्हणून विचारलं होतं मी की दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे. तर डॉक्टरांनी मला सांगितलं होतं दोन्हीचा इफेक्ट सेम आहे. फक्त एवढंच आहे की पेनलेस व्हॅक्सिनला आहे ना तुम्हाला जास्त कॉस्ट पे करावं लागते. अराउंड मला 5,000 रुपये लागतात. पण काय डिफरन्स आहे तर पेनफुल व्हॅक्सिनमध्ये ना बाळाला फिवर येतो, डिस्कम्फर्ट, स्वेलिंग आणि त्याच्यानंतर रेडनेस ह्या सगळ्या गोष्टी राहतात. आणि पेनलेस व्हॅक्सिनमध्ये गोलूला अजिबात फिवर येत नाही. चला त्यानंतर तुम्हाला क्विक कसं माझं रुटीन शेअर करते. सकाळी उठल्यानंतर घरामध्ये दिवसभर पसाराच पसारा असतो आणि गोलूला आहे ना मी झोपायच्या वेळेस म्हणजेच आंघोळीच्या नंतर अशी झोळी बांधत असते. आणि त्यानंतर गोलू 1 तास तरी झोपत असतो. माझ्या सासूबाईंनी सांगितलेले की यांना झोळीमध्ये टाकल्यानंतर डोकं गोल गरगरीत होतं. आणि त्यानंतर यांनी मला आहे ना फेस मास्क आणून ठेवलेले होते 10-12 दिवसापासून. मी काही यूज नव्हते केलेले. चला म्हटलं आज ट्राय करून बघा. आणि सिरियसली खूप जास्त इफेक्टिव्ह. आणि हा फेस मास्क लावून लोक मस्त असा आराम करत असतात, चिल करत असतात. आणि मी मात्र स्वयंपाक करत होते, कारण की माझ्या आयुष्यामध्ये एक मिनिटं माझ्यासाठी महत्वाचं आहे. कारण की मला 2 मुलातून अजिबात टाइम भेटत नाही स्वतःसाठी. त्यानंतर संध्याकाळी गोलूला व्हॅक्सिनेशनसाठी रेडी केलं. हॉस्पिटलमध्ये गेलो आम्ही. तिथे गेल्यानंतर तो मस्त खुश होता. पण ज्यावेळेस त्याला इंजेक्शन दिलं ना खूप जास्त रडला होता तो. त्याच्यानंतर तिथं पार्कमध्ये घेऊन गेले मी. तिथं थोडासा खुश झाला आणि परत घरी आलो. सो असं होतं माझा आजचा दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.